खाण्यास नाही आलात, गडकोटांची चिंता करता. महालात शंभूराजांसह आलेल्या जिजाऊ संतपणे राजांना म्हणाल्या. शंभूराजांनी पुढे होत आपल्या महाराज साहेबांच्या पायावर कपाळ ठेवले. त्यांना उठवून घेऊन राजे क्षणभर त्यांच्या कपाळावरच्या 2 दळी शिवगंधाकडे तसेच बघत राहिले. ते बघताना संभाजीराजांची कुंडली मांडणाऱ्या हरबट ज्योतिषांची जबान त्यांना आठवली. साक्षात रुद्र, पुराणातला रुद्र जन्मास आला आहे. उंच गडकोटावर राहील, प्रलय माजवतील. पण जसा आप्तगणाकडून नाडला गेला तसाच योग या कुंडलीत दिसतो. त्या आठवणीने राजे घायाळ झाले. नको ते विचार त्यांच्या राजमनात घुसवा करून गेले. त्या रुद्र शंकरास देवदेवतांच्या कल्याणासाठी विष पचवणे पडले. त्यांचा कंठ काळा निळा पडला, पण देवदेवतांचे गळे सलामत राहिले. या स्त्रीच्या राज्यासाठी, या मावळ माणसांसाठी तुम्हा आम्हासही असे विष पचवावे लागेल. रुद्राने ते एकदा केले, तुम्हा आम्हाला ते प्रसंग पडला तर कैक वेळा करावे लागेल. पंडित शिकवण देतात, राजा हा विष्णूचा अंश आहे, पण त्यांना ठावे नसते की राजा हा प्रथम शंकराचा अंश आहे आणि मग तो असलास तर विष्णूचा. आम्ही त्यासाठी शिवलिंग पूजतो. शंभूराजे, रुद्राने रुद्रासारखेच राहावे, रुद्रासारखेच वर्तावे. राजांचे मन बांधील झाले. पुढे होत शांतपणे त्यांनी माँसाहेबांच्या पायांना हात लावला. तो निर्धाराने मागे घेत आपल्या कपाळावरच्या शिवगंधाला भिडवला. राजे कोंढाण्यापासून आम्ही बारीक बघतो आहोत, तुम्ही आम्हास टाळू बघतात. राजपुतांशी तहाची गोष्ट घडली म्हणून बेचैन आहात. राजे, आम्हापासून काही लपवणे तुम्हाला साध्य होणार नाही. राज्य जाते म्हणून दीड जाता कामा नये. तास शाबूत असतील तर नदी नामशेष होत नाही. अत्यंत मायेने जिजाबाई धीराच्या शब्दात म्हणाल्या. ते शब्द न शब्द उरात साठवून घेताना खाली पडलेल्या राजांची मान आपसुकच वर उठली. तर्फेला असलेल्या संभाजीराजांच्या खांद्यावर आपल्या हाताचा निमुळता गुलाबी तळवा चढवीत ते जिजाबाईंच्या तुळजाई शांत डोळ्यांच्या आश्वासनावर विश्वासून म्हणाले. खरं आहे माँसाहेब, आम्हास तुम्हापासून काहीच लपवणे साध्य होणार नाही. चारी पायात आकडे चाप बसवलेल्या हत्तीसारखी आमची राजपुतांच्या गोटात गत झाली. यात काही कमी नको म्हणून राजपुतानं 5 कलमी तहांची शेवटची कलमाचा अंकुश आमच्या मर्मात टोचून ठेवला आहे. तुमच्या कानी तो कसा घालावा हेच आम्हास उमगत नाही. क्षणभर राजांच्या संभाजीराजांच्या वर आपली नजर खिळवली. त्यांच्या खांद्यावरचा राजांचा हात नकळतच त्यांच्या पाठीवर आला. काहीतरी बोलावे तसा उगाच फिरत राहिला. कसला अंकुश राजे? साफ बोला. जिजाबाईंचे डोळे राजांच्या सर्वांगाभोवती तटबंदीने बांधीत फिरले. मन शंकेखोर झाले. बगलीला असलेल्या संभाजीराजांना आपल्या आणि माँसाहेबांच्या मध्ये घेत त्यांना पोटाजवळ बिलगवून राजे घोगरट आवाजात म्हणाले. राजपुतांच्या तहांची तामिली होईपर्यंत, 23 गडकोट त्यांच्या हवाली होईपर्यंत आम्हाला 12 राजांना त्यांच्या गोटात धाडावं लागणार. ओलीस म्हणून. राजांची नजर जिजाऊंच्या मुद्रेवरून घसरली आणि त्यांच्या पायावर येऊन स्थिरावली. राजे? थरारलेल्या जिजाऊ राजांच्या बागदार नाकाकडे बघत जवळ किंचाळल्याच. काय बोलताहेत हे? हे कलम तुम्ही मान्य करून आलात. फर्जंद म्हणून ही तुमची एकुलते एक निशाणी आहात, हे विसरलात. तुमच्या इतबारासाठी राजपुताला ओलीस पाहिजे होता तर मग आम्हीच गेलो असतो. नाहीतरी कपाळ फुटलं म्हणून चितेवर चढायला निघालेल्या आम्ही राजपुताच्या ओलीस म्हणून पालखीत चढलो असतो. त्या बोलांनी गडबडून गेलेले राजे व्याकुळलेल्या नजरेने माँसाहेबांकडे बघत लगबगीने म्हणाले. गैरसमज होतो आहे माँसाहेब. ही अट मिर्झा राजांनी घातली. आम्हाला ती मान्य करण्याशिवाय इलाज उरला नव्हता. तेच आम्हाला पुढं चालवून तुम्हाला ती बाजूला काढता आली असती. राजांनी स्वप्न पुढच्या पिढ्यात बघायची असतात. त्यासाठी टाकावी लागलीच तर जुनी पिढी घरची टाकवायची असते.
उद्या मिर्झाच्या तळात बाळराजांचं काही बरं वाईट झालं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडं बघावं? उद्या आमचा म्हातारा श्वास सरकला तर स्वर्गीय आमच्या सुनबाईंना काय जाब द्यावा? जिजाबाई राजांच्या वर रोखलेली नजर जरासुद्धा ढळवायला तयार नव्हत्या. माँसाहेब धीर सोडू नये. मिर्झा राजानं बेल उचलून शपथ घेतली आहे. बाळराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही राजपुतांच्या गोटात. मिर्झा जबानीचा सज्ज आहे. दगाच करायचा असता तर आम्ही त्याच्या भेटीला बेहत्यार गेलो तेव्हा त्यानं आम्हाला केलाच असता. सगळीच माणसं हरामी नसतात माँसाहेब.